मोठी बातमी आहे केतन अग्रवाल हत्येच्या प्रकरणाची, कारण या तपासाला आता चांगलाच वेग आलेला आहे। सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांना देखील पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान सियाचे वडील प्रवीण गोयल आणि तिची आई पूजा गोयल यांची काल 11.5 तास पोलिसांनी चौकशी केली। यावेळेला सियाचा भाऊ साहिल गोयल हा देखील चौकशीच्या दरम्यान उपस्थित होता। लोणावळा ग्रामीण पोलिसांनी विविध प्रश्नांची उत्तरे गोयल कुटुंबियांकडून जाणून घेतली आणि यानंतर केतन अग्रवाल हत्येच्या प्रकरणामधल्या लोहगडावरची पोलिसांनी आज सकाळी 9 वाजता क्राइम सीनचं रिक्रिएशन केलंय। सीन रिक्रिएशनसाठी आरोपी सिया हिला लोहगडावरती आणण्यात आलेलं होतं। सियाला लोहगडावरती नेऊन पोलिसांनी केतनला दरीमध्ये नेमकं सियाने कसं ढकललं याचा सीन रिक्रिएट केलाय। तर आठवडाभरापासून या प्रकरणामध्ये पोलीस तपास करतायत। या प्रकरणी आता जे आरोपी आहेत त्यांच्या आईवडिलांची देखील पोलिसांनी कसून चौकशी केली आहे। यानंतर आज या प्रसंगाचं रिक्रिएशन करण्यात आलेलं आहे। या आरोपींना लोहगडावरती घेऊन जाण्यात आलं। चौकशीच्या दरम्यान सिया वेगवेगळे दावे करताना दिसते, वेगवेगळी उत्तरं पोलिसांना देतेय। त्यामुळे धक्कादायक असे कबुली देखील तिच्या या बोलण्यातून समोर येतेय। दुसरीकडे सियाच्या आई-वडिलांची तिच्या भावाशी काल पोलिसांनी 11 तास चौकशी केली आहे। तर लोहगडावरती क्राइम सीनचं देखील पोलिसांनी रिक्रिएशन केलंय। केतनच्या हत्येचा प्रसंग लोहगडावरती कसा उभा करण्यात आलाय आपण जाणून घेऊया। ग्रामीण पोलीस सकाळी 6:30 वाजता सियाला एकटीला घेऊन लोहगडावरती गेले। सोबत केतनच्या वजनाचा पुतळा देखील त्यांनी सोबत नेला। 18 जूनला लोहगडावरती 75 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी पुतळा घेऊन नाट्य रूपांतराला सुरुवात झाली। हत्येच्या दिवशी लोहगडाच्या पायथ्याला 9:20 केतननं कार आणि चेतन याने दुचाकी नेमकी कुठे पार्क केली होती हे देखील सियाला पोलिसांनी विचारलं। तर तिकीट काढत असताना हावभावांमधून एकमेकांना काय सांगितलं, सीसीटीव्ही मधल्या त्या प्रसंगामध्ये काय काय नेमकं घडलंय या सगळ्याची चौकशी करण्यात आली। हत्येच्या दिवशी सिया आणि केतन हे लोहगडावरती 10:05 पोहोचले। पुढची 15 ते 20 मिनिटं कुठे कुठे ट्रेक केला गेला, यावेळेला चेतननं नेमका कसा पाठलाग केला हे देखील पोलिसांनी विचारलंय। 10:25 घटनास्थळी ते नेमके कसे पोहोचले, केतन आणि सिया यांच्यामध्ये नेमकं काय घडलं आणि हे सगळं घडत असताना दुसरीकडे चेतन हा नेमका कुठे दबा धरून बसला होता। 10:35 केतनला सिया आणि चेतनने कसं ढकललं हे जाणून घेण्यासाठी पुतळा ढकलून द्यायला लावला। सकाळी 6:30 वाजता सुरू झालेलं हे नाट्य रूपांतर 3 तासांमध्ये पार पडलंय। लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणं सोपं वाटलं। सिया गोयलनं पोलिसांना अशा पद्धतीची कबुली दिली आहे असंही बोललं जातंय। नोव्हेंबरमध्ये होणारं लग्न मोडलं तर कुटुंबाच्या भावना दुखावल्या जातील अशी सियाची भावना होती। लग्न रद्द करण्याच्या ऐवजी होणाऱ्या पतीची हत्या करण्याचा निर्णय घेतल्याचं तिने चौकशीमध्ये सांगितल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे। केतनशी लग्न करायचं नसल्यामुळे प्रियकर चेतन चौधरीच्या सोबत मिळून त्या दोघांनी केतनच्या हत्येचा कट रचला असाही आरोप आहे। केतन अग्रवालच्या हत्येच्या प्रकरणामध्ये धक्कादायक अशी बाब समोर येतेय। सिया आणि चेतननं गुगलवरती हत्येचे पर्याय शोधले होते असं चौकशीतून समोर आलं। लोहगडावरच्या कोणत्या ठिकाणावरून दरीमध्ये ढकललं तर अपघात वाटेल याचा देखील सिया आणि चेतननं विचार केला। केतनला विष देऊन ठार मारता येईल का, मारल्याच्या नंतर स्वतःचा पोलिसांपासून बचाव नेमका कसा करायचा अशी सगळी माहिती या दोघा जणांनी गुगलवरती शोधली होती।